Okay. Good morning, everybody. So we have taken the problems based upon AC circuit. 4 problems or 5 problems we have taken. So we will take the next problems. Okay, you can write down. Many students are absent. Please join fast. Otherwise, strict action will be taken. हे मी तुम्हाला का सांगते आहे कारण की BEEE असा सब्जेक्ट आहे की तुम्हाला जर तुम्ही अटेंड केलं नाही तर तुम्हाला ते कळणार नाही. लक्षात घ्या. नुसतं पीपीटी वाचून लक्षात येत नाही. So please join fast for the lecture because this is an important topic, AC circuit. Depending upon that only you will know what is fourth chapter, that is polyphase AC circuit. So all of you join fast. Tell your friends. We will start. So write down the problem. A sinusoidal voltage I will write it. Sixth problem it is. A sinusoidal voltage of 50 hertz has maximum value of 200 into root 2 volt. At what time measured from positive maximum value will the instantaneous voltage be 141.4 volt. 141.4 volt. You have written this? लिहिलंय का सगळ्यांनी? 1 minute. Yes, ma'am. आपल्याला कॅल्सी कुठल्या मोडवर करायचं आहे? डिग्री मोड मध्ये नाहीये, रेडियन मोड मध्ये करायचं आहे.
काल आपण रेडियन मोड मध्ये केला होता, तो तुम्ही नंतर डिग्री मोड मध्ये केला असेल तर रेडियन मोड मध्ये पुन्हा एकदा करा. मोड यू आर गोइंग टू प्रेस 4 टाइम्स अँड रेडियनच्या खाली काय लिहिलेलं आहे 2. यू आर गोइंग टू प्रेस 2. नाउ हियर आय विल स्टार्ट. A sinusoidal voltage it is there, so equation is frequency दिलेली आहे त्यांनी 50 हर्ट्ज, नंतर व्हॅल्यू दिलेली आहे मॅक्झिमम 200 इंटू √2. मग आपल्याला व्होल्टेजचं इक्वेशन माहिती आहे, V इज इक्वल टू VM साइन ऑफ ओमेगा टी. पुट दॅट व्हॅल्यू 200 √2 साइन ऑफ ओमेगा इज 2 पाय. एफ ची व्हॅल्यू किती आहे 50 इंटू टी. ओमेगा दिला नाहीये खरं 2 पाय माहिती आहे आपल्याला. मग हा झाला तुमचा 200 √2 साइन ऑफ 100 पाय टी. ओके, आलं का लक्षात? आता दिस इक्वेशन, आता त्यांनी काय सांगितले, ॲट व्हॉट टाइम मेजर फ्रॉम पॉझिटिव्ह मॅक्झिमम व्हॅल्यू. आता टाइम आपण हे जे इक्वेशन आलेले आहे ना ते कधी आहे लक्षात घ्या. द अबाव इक्वेशन इज व्हॅलिड. लागू कधी होते, व्हॅलिड व्हेन द टाइम इज measured from t is equal to 0. जेव्हा टाइम हा तुमचा मेजर केला जातो, काय आहे, the above equation is valid when the time it is measured from what, or you can say the above equation is valid when the time is measured from the instant the voltage is 0. Not time, from the instant when voltage is 0. व्होल्टेज जेव्हा 0 असते, म्हणजे आता माझी वेव्हफॉर्म समजा ही आहे, यावेळेस माझं व्होल्टेज किती आहे 0 आहे. त्या इन्स्टंट पासनं माझा हा काय आहे टाइम मेजर केला जातो आहे. लक्षात घ्या. द अबाव इक्वेशन म्हणजे हे इक्वेशन कधी व्हॅलिड असणार आहे, जेव्हा तुमचा टाइम कधीपासून स्टार्ट करणार आहे, जेव्हा व्होल्टेज 0 असेल त्यापासून तुमचा टाइम मेजर करणार आहे. आता ते काय म्हणता आहेत, यू आर गोइंग टू मेजर द टाइम फ्रॉम पॉझिटिव्ह मॅक्झिमम व्हॅल्यू. पॉझिटिव्ह मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजेच काय VM. ही कधी येते, कुठल्या इन्स्टंटला येते, त्यावेळेस अँगल काय असतो इथला π/2 असतो. ओके, सो पॉझिटिव्ह मॅक्झिमम व्हॅल्यू विल बी ॲट द इन्स्टंट π/2. मग आता आपलं इक्वेशन चेंज होणार आहे. हे इक्वेशन कुठल्या ह्याला व्हॅलिड आहे, जेव्हा तुमचा टाइम व्होल्टेज 0 असतो त्यावेळेस ते टाइम मेजर होतो आहे. आता काय आहे, टाइम कुठनं मेजर करा, जेव्हा व्होल्टेज मॅक्झिमम असेल. म्हणजे इथनं तुमचं इक्वेशन आता तुम्हाला घ्यायचं आहे, इथनं तुम्ही टाइम मेजर करायचा आहे. इथनं तुम्ही टाइम मेजर करायचा असल्यामुळे एवढा जो अँगल आहे π/2 तो तुम्ही त्या इक्वेशन मध्ये काय करायला पाहिजे, ऍड करायला पाहिजे. कारण की आता टाइम 0 पासनं व्होल्टेज 0 आहे तिथनं नाही, व्होल्टेज जेव्हा मॅक्झिमम आहे त्या इन्स्टंटला म्हणजे π/2 पासनं आपल्याला सुरुवात करायची आहे. म्हणून या इक्वेशन मध्ये तो अँगल काय करायला पाहिजे, तुम्हाला ऍड करायला पाहिजे आहे. तेवढा अँगल पुढे जायचे आपल्याला, त्यामुळे आता तो अँगल ऍड करायचा आपल्याला. सो नाउ द टाइम इज मेजर्ड फ्रॉम पॉझिटिव्ह मॅक्झिमम व्हॅल्यू that is at point A. ओके, आणि इथं तुम्ही लिहू शकता at point O. इथं O काढा पाहिजे असेल तर
आणि हा पॉईंट तुमचा ए आहे. या पॉईंट म्हणजे यात पाय बाय टू अँगल आहे ॲट पॉईंट ए. आता काय करायचं आहे, ए इथं पण लिहू शकता बरं का, हा म्हणजेच काय इन्स्टंट, हा इन्स्टंट आहे पाय बाय टू ॲट पॉईंट ए आहे. आता काय होणार आहे, इक्वेशन चेंज होणार आहे. सो नाव इक्वेशन बिकम्स, इक्वेशन इज v is equal to vm sin of omega t plus pi by 2. Okay, what is sin of omega t plus pi by 2? Sin of pi by 2 plus theta म्हणजे काय असतं? Anyone? Sin of pi by 2 हा कन्सिडर का, थीटा म्हणजे ओमेगा टी आहे, लक्षात घ्या. पाय बाय 2 प्लस थीटा म्हणजेच काय आले, कॉस ऑफ ओमेगा टी आला, कॉस ऑफ ओमेगा टी आला. आता तुम्ही काय सांगतायत, at what time measured from positive maximum value will the instantaneous voltage be 141.4. आता when instantaneous voltage म्हणजे स्मॉल v किती आहे, 141.4, मेजर द टाइम. at what time, टाइम मेजर करा. मग या इक्वेशन मध्ये पुटअप करा ते v ची व्हॅल्यू आणि फाइंड आउट करा. आता v किती आहे, 141.4. Vm किती आहे, दिलेला आहे 200√2 आणि कॉस ऑफ ओमेगा टी, ओमेगा किती आहे 2 पाय इंटू 50 इंटू टी. So put now it will be 141.4 divided by 200√2 cos inverse divided by 2 pi into 50. So that will be, it is equal to t. आणि त्याची व्हॅल्यू काय आली ते सांगा. $8.33. किती, what, 8.33. 8 पॉइंट, 8 Yes, ma'am. पॉइंट कसं येईल, 8 पॉइंट, 3.33 into 10 raised to 3.33 आहे. हो 3.33 into 10 raised to -3. You Yes, check ma'am. it. It is 3.33. 141.4 divided by 200√2 cos inverse या आणि divided by हा पूर्ण ब्रॅकेट घाला. झालं का, okay with this? Yes or no? Yes, ma'am. Okay, we will go for the next lecture. Next part. Now the next part, write down the problem. An alternating current hello, hello.
So write down. And this is the seventh problem. An alternating current of frequency 50 Hertz has a maximum value of 100 ampere. Calculate its value one by 600 second after the instant current is 0 and its value current is 0 and its value is decreasing. Value is decreasing thereafter. This is the first. Okay, you are going to calculate. Second, how many seconds after the current is 0 and then increasing will attain the value of 86.6 ampere. 86.6 ampere. So what is given now? You can write. Wait 1 minute. I will stop the video because now what is given? See here, alternating current of frequency 50 Hertz. So given data, frequency दिलेली आहे 50 Hertz ची, मॅक्झिमम व्हॅल्यू करंट आहे त्यामुळे IM येणार आहे 100 एम्पियर. आता लक्षात घ्या, करंटचं इक्वेशन I is equal to IM sin of omega t. पुट अप करा ते व्हॅल्यू 100 sin of 2 pi 50 into t, that is 100 sin of 100 pi t, that is the value of I. ओके, आता काय म्हणतात लक्षात घ्या, पहिल्या कंडिशन मध्ये कॅल्क्युलेट इट्स व्हॅल्यू 1/600 सेकंद, 101/600 सेकंद नंतर कधी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, आफ्टर द इन्स्टंट द करंट इज 0 अँड इट्स व्हॅल्यू इज डिक्रीजिंग. हे इक्वेशन कधी लागू होणार आहे? हे इक्वेशन जेव्हा तुमचा करंट हा 0 असणार आहे त्यावेळेस आणि टाइम तुमचा इथनं स्टार्ट करणार आहे. लक्षात घ्या, आपण आत्ताच बघितलेला आहे व्होल्टेज 0 असतो त्यापासून तुमचा टाइम मेजर करणार आहात तुम्ही. ओके, सो करंट 0 असेल त्यापासून तुमचा टाइम काय असणार आहे तुम्ही स्टार्ट करणार आहे आणि इन्क्रीजिंग पॉझिटिव्हली होते. आता ते काय म्हणतात, दिस इक्वेशन इज व्हॅलिड व्हेन द करंट इज 0, दॅट इज ॲट 0 पॉइंट, ओ पॉइंट. आता काय म्हणतात, आफ्टर द इन्स्टंट द करंट इज 0. आता करंट 0 आहे आणि पॉझिटिव्हली इन्क्रीज होतोय. आता काय म्हणतात, करंट इज 0 अँड इट व्हॅल्यू इज डिक्रीजिंग देअर आफ्टर.
मग तो पॉईंट कुठला येणार आहे? हा पॉईंट तर 0 आहे, इन्क्रीजिंग होतोय. हा पॉईंट 0 आहे, देन व्हॅल्यू इज डिक्रीजिंग, म्हणजे हा पॉईंट आलेला आहे ए पॉईंट. मग ए पॉईंटला अँगल किती येतो? पाय. काय येतो तुमचा अँगल? पाय. इथं 2 पाय येतो आहे, हा अँगल तुमचा काय आहे? पाय. म्हणजे पाय पासून आता तुम्हाला काय करायचं आहे? टाइम सुरू करायचा आहे. टाइम 0 इथनं सुरू करायचा नाहीये, या इन्स्टंट पासून सुरू करायचा आहे. मग एवढा अँगल तुम्हाला काय करायचा आहे? ऍड करायचा आहे या इक्वेशन मध्ये. सो नाउ फॉर फर्स्ट इक्वेशन फॉर द गिवन कंडिशन, what you are going to write? Above equation becomes, कंडिशन का आली ना कुठली आहे? Above equation becomes, that is at point A, आणि A ला अँगल काय आहे? पाय. मग तो ऍड करायला पाहिजे. सो I इज इक्वल टू IM साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाय. ओके, आलं का लक्षात? आणि साइन ऑफ पाय प्लस थीटा काय असतो? सांगू का मला काय असते? मायनस साइन थीटा. साइन थीटा. सो मायनस साइन ऑफ ओमेगा. साइन थीटा. हियर यू कॅन राईट साइन ऑफ, सिन्स ब्रॅकेट मध्ये लिहू शकता, साइन ऑफ पाय प्लस थीटा इट इज इक्वल टू मायनस साइन थीटा. हे इथं पुटअप केले, मायनस घेतलेले. आता या इक्वेशन मध्ये काय दिलेलं आहे? वेन I t is equal to 1/600 second, find out I value. फाइंड आउट करू शकणार का? करताय का फाइंड आउट? I it is equal to माइनस IM की वैल्यू किती आहे? 100 साइन ऑफ ओमेगा 100 पाय, आणि टी ची व्हॅल्यू किती आहे आता? 1/600. So calculate that value. So that will be I value. मायनस मध्ये येणार आहे. -50. 50 -50 एम्पियर. आता सेकंड कंडिशन, consider the equation from the how many second after the current is 0 and then increasing. करंट 0 आहे आणि देन इन्क्रीजिंग होणार आहे, म्हणजे ह्याच पॉइंट आलेला आहे. किंवा हा पॉइंट तुमचा काय असेल? साइन ऑफ 2 पाय प्लस थीटा काय असतो? साइन थीटाच असतो. त्यामुळे करंट इज 0 अँड इन्क्रीजिंग देअर आफ्टर, म्हणजे या पॉइंट पासून आता काय करायचे? हाऊ मेनी सेकंड आफ्टर द करंट इज 0 अँड देन इन्क्रीजिंग विल अटेन द व्हॅल्यू ऑफ 86.6 एम्पियर. 86 पॉइंट, मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे तुमची? 100 ची आहे, आणि 86.6 पाहिजे, म्हणजे ती कुठेतरी इथेच येणार आहे 86.6 एम्पियर. त्यावेळेस तुमचा टाइम काय आहे? जेव्हा 0 पासून आहे आणि इन्क्रीजिंग होतोय, म्हणजे हेच इक्वेशन असणार आहे. हेच इक्वेशन असणार आहे. सो पहिलं इक्वेशन घ्यायचे आता. फॉर सेकंड कंडिशन, कन्सिडर द इक्वेशन, from instant from the instant 0 and increasing, that is at point O. Okay, so your equation will be same. I is equal to Im sin of omega t. मग आता IM ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 100 आहे. नंतर साइन ओमेगा 100 पाय इंटू टी, टी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला, आणि करंट काय आहे त्यावेळेस? 86.6 आहे. 86.6 आहे. सो 86.6 डिवायडेड बाय 100 साइन इनवर्स
divided by 100 pi. It is equal to t. What is the answer? 3.33 into 10 raised to Same minus. आहे वाटतं. मग असंच का? Yes, ma'am. 3.3 Yes, ma'am. into 10 raised to minus 3 second. That is 3.33 millisecond. हॅलो. हां, माझं लेक्चर आहे 12:30 पर्यंत. हां, संपणार आहे. ओके. Okay with this? Yes, ma'am. Okay, and the last problem that I will give you homework, you can try it. जर मिळाला नाही तर मी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. वेगळा प्रॉब्लेम आहे, ट्राय करा. अँड अल्टरनेटिंग करंट, नाहीतर मी उद्याच्याला सॉल्व्ह करतेच. रितेश चव्हाण आत्ता जॉईन झालाय काय? रितेश चव्हाण हॅलो. आत्ता जॉईन झाला का? नाही मॅडम, आधी जॉईन झालेलं नेटवर्क इश्यू होता, मी लेफ्ट झालो परत. आणि कुठं बाहेर आहे आता? आता बाहेर आलो मॅडम. आणि मग कसं कळायचं तुम्हाला? लक्ष देतो ना. करा, काय बघायचं ते बघा आता. चालेल, ठेवा. अल्टरनेटिंग करंट is given by equation I is equal to 10 sine of 342 t. 10 sine of 342 t. Determine the time taken from t is equal to 0 for the current to reach the value of plus 6 ampere for the first time. हे मी एवढं सॉल्व करते आणि अजून एक ऍड करते त्यामध्ये, ते तुम्ही नंतर सॉल्व करायचं. एवढं सॉल्व करून देते मी तुम्हाला. आता आणि दुसरं तुम्ही सॉल्व करायचं आहे. Alternating current is given by equation I is equal to 10. Determine the time taken from t is equal to 0 for the current to reach plus 6 ampere. So here I is equal to 10 sine of 342 t. ओके. किंवा अजून पण तुम्हाला मी इथलं सॉल्व करून देते, फर्स्ट टाइम अँड सेकंड टाइम. ओके. आता I is equal to घेतलेला आहे. Determine the time from t is equal to 0. So this is the equation, currentचं इक्वेशन आहे. टाइम t is equal to 0 कधी असणार आहे या इन्स्टंटला? टू रिच द व्हॅल्यू ऑफ 6 एम्पियर. हा तुमचा 10 एम्पियर आहे पहिलं, मग अलीकडे 6 एम्पियर असणार आहे, प्लस 6 एम्पियर पहिल्यांदा. नंतर दुसऱ्यांदा जो येतोय तो इथं 6 एम्पियर येतोय. हा टाइम तुम्ही मेजर करायचा आहे, मी मेजर करणार नाही. हा तुमचा समजा टाइम t, हा t1, आणि अजून एक आहे
तो सेकंड सायकलला येतो आहे हा प्लस 6 एम्पियर. हा मी इथला तुम्हाला टाइम सांगते. समजा हा आहे T1. ह्याला आपण नको, ह्याला आत्ता मी घेत नाहीये, हे नंतर तुम्ही सॉल्व करायचं. पहिल्यांदा फर्स्ट टाइम म्हणजे मला हे टाइम टी कॅल्क्युलेट करायचं आहे आणि पॉझिटिव्ह हाफ सायकलला जेव्हा 0 पासून स्टार्ट होतोय तेव्हा हा सेकंड टाइम मी कन्सिडर केलेला आहे. हे तुम्ही सॉल्व करायचंय. कसं सॉल्व करताय ते बघा आता तुम्ही. मी तुम्हाला हे सॉल्व करायला लावते. म्हणजे प्लस 6 एम्पियर पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा स्टार्टिंग पासूनच, म्हणजे हा टाइम मी तुम्हाला सांगते कसं सॉल्व करायचं. आता मी काय घेतलेलं आहे, I is equal to 10 sin of 300 and omega t. The current it is starting from time t is equal to 0 to reach the value of plus 6 ampere. म्हणजेच instantaneous value दिलेली आहे तुम्हाला 6 आणि त्यावेळेस when I it is equal to 6 ampere आणि तुम्हाला टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे t. मग 6 is equal to 10 sin of 342 into t तुम्हाला फाइंड आउट करायचे. So 6 divided by 10 sin inverse divided by 342. So you will get that value, that is nothing but t. Calculate that value. This is the first case. आता सेकंड केस. हे सोपं आहे त्यामुळे काय नाहीये. आता सेकंड केस मी हा पहिला कन्सिडर केलेला आहे टाइम आणि हा मी दुसरा कन्सिडर करते. हा दुसरा पण हा पण असू शकतो, तो तुम्ही कॅल्क्युलेट करायचे. ते तुम्हाला मी कंडिशन सांगितले होमवर्कसाठी. आता दुसऱ्यांदा जेव्हा 6 एम्पियर येते आहे तेव्हा कसं सॉल्व करणार आहात? एनीवन? काय त्यामध्ये तुम्ही ऍड करणार आहात? इथला टाइम तुम्हाला माहिती आहे किती आले हे टाइम? 1.8 millisecond. हा 1.8 millisecond. 1.8. Yes, ma'am. ओके 342. ओके 1.8 पुढं 1.888. 88 इंटू 10 raised to minus 3. 10⁻³ ओके हे झालं एवढं टाइम. आता काय करायचं आहे, हे तुम्हाला टाइम मिळालेला आहे टी. आता मला हे टाइम पाहिजे एवढं टाइम, इथनं ते इथपर्यंत. काय ऍड करायला लागेल? 2π. हा कशामध्ये ऍड करणार तुम्ही? काय ऍड करायला लागेल? I is equals to 10 sin of 342t plus 2π. टाइम आपला हा तुमचा 2π आहे. हो इथं तुमचा 2π आणि 2π पुढं आहे ती व्हॅल्यू या इन्स्टंट. 2π ऍड करून काय करणार? आणि त्यात आपल्याला टाइम मेजर करायला लागलाय. सी नाव हे बघा, जेव्हा तुमची सायकल 0 पासून स्टार्ट होती आहे तर तुम्ही कुठं मेजर एंड कुठं होती ती सायकल? या पॉइंटला एंड होते 2π ला. लक्षात आलेलं आहे का? आणि कंप्लीट 1 सायकल करण्यासाठी टाइम किती लागतो तुम्हाला? The time period T is nothing but it is required to complete 1 cycle. Time period T आहे, लक्षात घ्या. The time period T is nothing but capital T. Capital T म्हणजेच काय आहे? तो time period T आहे to complete 1 cycle from 0 to 2π. आता जर मी 0 पासून घेत नाही, या पॉइंट पासूनच माझी सायकल सुरू केली मी, कारण की मला इथला टाइम माहिती आहे. या पॉइंट पासून जर मी सायकल सुरू केली मग ती कुठे एंड होणार आहे? यापासून मी समजा सायकल सुरू केली, म्हणजे या पॉइंट पासून मी सायकल सुरू केली तर ती कुठे एंड होणार? या पॉइंटला एंड होणार आहे. लक्षात घ्या, इथली सायकल इथं सुरुवात केलेली आहे आणि मी कुठे एंड करते आहे? या पॉइंटला एंड करते आहे. ओके,
0 पासून ते टी पर्यंत एवढं जे 0 पासून ते टी पर्यंत एवढं मी जाणार आहे या पॉइंट पर्यंत. म्हणजे 6 एम्पियर पासून मी स्टार्ट करणार आहे सायकल आणि कुठं जाणार आहे +6 एम्पियरला मी जाणार आहे. इथं माझी सायकल कंप्लीट होणार आहे. मग तेवढा वेळ म्हणजेच काय ही सायकल पूर्ण होती आहे, कंप्लीट सायकल आहे +6 एम्पियर टू +6 एम्पियर. म्हणजे तो टाइम काय झालेला आहे तुमचा कॅपिटल टी एवढा. कॅपिटल टी आहे, कॅपिटल टीच आहे. 0 पासून जेव्हा तुम्ही स्टार्ट करता आहात आणि या 0 पर्यंत येत आहे या टाइम पर्यंत 2π पर्यंत, तर त्याला आपण कॅपिटल टी म्हणतोय. आता मी सायकल कुठनं स्टार्ट करते मला टाइम माहिती आहे इथला 6 एम्पियर पासून स्टार्ट करते. मग मी तो 6 एम्पियर पर्यंतच जायला पाहिजे म्हणजे माझं सायकल कंप्लीट होणार आहे. मग तेवढी टाइम रिक्वायर टू कंप्लीट दॅट सायकल फ्रॉम 6 एम्पियर टू 6 एम्पियर. व्हॉट इज दॅट टाइम? दॅट इज टी. आणि इथलं तुम्हाला टाइम माहिती आहे ते काय आहे? दॅट इज स्मॉल टी. Okay, so small t plus capital T, that will be the time required to complete what? +6 ampere for the second time, that is this. Okay, so what will be that time? काय तुम्ही म्हणू शकता ह्याला आपण समजा T2 घेतलं, हा टाइम T2, हा T1 तुम्ही कॅल्क्युलेट करायचंय, मी T2 घेते. सो T2 will nothing but T2 is nothing but from the figure T2 is nothing but T plus capital T. T ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट केली आहे 1.88 into 10⁻³ and what is capital T? T म्हणजेच काय आहे? कसं फाइंड आउट करणार कॅपिटल T तुम्ही? ओमेगाची व्हॅल्यू दिलेली आहे. ओमेगा आता इथं मी त्याच्यासाठी लिहिते आहे, इथं लिहिते ओमेगा इज नथिंग बट 2πf, 2π डिवायडेड बाय टी. म्हणजेच टी ची व्हॅल्यू काय येणार आहे? टी इज इक्वल टू 2π डिवायडेड बाय ओमेगा, दॅट इज 2π डिवायडेड बाय 342. ते आता टी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा आणि इथं टी ची व्हॅल्यू ती पुटअप करा. सो दॅट विल बी युअर टाइम T2. आलं का लक्षात? येस मॅम. ओके, T2 मेजर करा किती येते. किती आलेला आहे टी? पहिले टी किती आलेला आहे? 0.018. 0.01. 018. Yes. So here you are going to put it. आणि हे T2 सांगा. 0.020. 0.02 एवढंच येते का? येस मॅम. 0.02. ओके, सेकंड. आलं का लक्षात? Yes, ma'am. Yes, ma'am. तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये काय जर असाइनमेंट मध्ये पण हा प्रॉब्लेम आहे खरं. इथं व्हॅल्यू चेंज केलेली आहे मी. 342 आहे तिथं, तर तिथं काहीतरी वेगळंच येते. 342 आहे वाटतं. ओके ओके, चालते. बघा तिथे असाइनमेंट मध्ये काय आहे. मला वाटतं हे व्हॅल्यू काहीतरी चेंज आहे. 0.02 सेकंड आलेला आहे. आता मला काय पाहिजे तुमच्याकडनं? तुम्ही मला ही टाइम पाहिजे. मला मी T2 कॅल्क्युलेट केला, मला हा टाइम पाहिजे. जेव्हा +6 एम्पियर हा तुमचा थर्ड टाइम आहे बरं का, सेकंड टाइम नाहीये. आणि थर्ड टाइम पण लिहू शकता. हा थर्ड टाइम आहे, तो मी कॅल्क्युलेट केलेला आहे. सेकंड टाइम काय आहे तो तुम्ही कॅल्क्युलेट करायचा. आणि तो कसा कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणजे मला आता T1 ची व्हॅल्यू पाहिजे. T1 ची व्हॅल्यू कशी मिळवणार आहे तुम्ही बघा. इथनं ते इथपर्यंत आलं का लक्षात? Yes, ma'am. ते तुम्ही आता बघा. सो वी विल टेक द प्रेझेंट टी फॉर टुडेज बिकॉज आय वॉन्ट टू कंटिन्यू फॉर द नेक्स्ट बीट, दॅट इज द सेकंड टाइप ऑफ प्रॉब्लेम. हॅलो.
tomorrow. That is the second type of problem. सेकंड टाइप ऑफ प्रॉब्लेम साठी आपण दुसऱ्यांदा उद्या भेटू. हे तुम्ही नक्की करा. and we will stop here. We will take the presenty. किती वाजले? 22 झालेले. अजून आतापर्यंत या प्रॉब्लेम पर्यंत तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? किंवा थेरी पार्ट मध्ये काय प्रॉब्लेम आहे का? एनीवन? ऋतुजा, यश, पटेल, धोत्रे? No, ma'am. नो मॅम. नो मॅम. त्यामुळे ह्या टाईप पर्यंत एवढे जरी प्रॉब्लेम तुम्ही इनफ आहे, सफिशियंट आहे. तुम्ही ट्राय करा न बघता. काय येते ते बघा, तुम्हाला येते का उत्तर. फक्त एक लक्षात घ्या, कॅल्सी कुठल्या मोड मध्ये पाहिजे आहे? रेडियंट मोड मध्ये पाहिजे, लक्षात घ्या. फोर्थ प्रॉब्लेम पासून रेडियंट मोड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स. ओके, रेडियंट मोड मध्ये पाहिजे आहे, लक्षात घ्या. आता आपला 6वा प्रॉब्लेम झालाय का? अजून एक प्रॉब्लेम घेऊ का? थांबा. किती प्रॉब्लेम झाले आपले? टोटल 7. 7. नो मॅम 8. 8 झाले. हा, 8. 8 झालेत ना? Yes, ma'am. Okay, okay, enough, sufficient आहे problem. So we will take the presenty and today I will leave earlier for you. So presenty I will take. 65 students are present. Still 6 are absent. Okay, 1 minute. 1 मिनिट फक्त. नाही, मला असाइनमेंट द्यायची आहे तुम्हाला. मला त्यासाठी मी तुमचं हे करते. असाइनमेंट मला द्यायची होती तुम्हाला. असाइनमेंट क्वेश्चन्स. 2 मिनिटं थांबा. असाइनमेंट क्वेश्चन. तुम्हाला असाइनमेंट दिसतेय का हो? थांबा 2 मिनिटं. दिसतेय का असाइनमेंट? Yes, ma'am. Okay, so I have given this in the teaching diary. Link I have provided. But for that assignment number 2, what you are going to write? That is, second question you are going to write. Explain the meaning of MMF, flux, permeability, reluctance. Second question. Flux, permeability, MMF, and reluctance. Next, compare. Third, compare the dissimilarity of electric and magnetic circuit. Next, sixth, explain Faraday law of electromagnetic induction and Lenz law. And next, derive the EMF equation. Ninth, derive the EMF equation for single phase transformer. Derive the EMF equation for single phase transformer. एवढंच आहे तुम्हाला. ओके, हा थेरी पार्ट झालेला आहे. नंतर यातलं हा ट्राय करा एक फ्री न्यूमेरिकल ऑन सिंपल एअर गॅप. थर्ड प्रॉब्लेम. नेक्स्ट सिक्स्थ प्रॉब्लेम. नंतर एअर गॅपचे प्रॉब्लेम. एअर गॅप मधले पहिला प्रॉब्लेम,
नंतर 7वा प्रॉब्लेम आणि 9वा प्रॉब्लेम. ओके विथ दिस. दिस इज द असाइनमेंट सेकंड. लक्षात आलेलं आहे का? येस मॅम. ओके. Yes, ma'am. Yes, ma'am. नाउ I will 1 minute wait. एक मिनिट थांबा. I will take the present. 1 minute wait. Hello. Okay. So give me your present roll number. Who is present? Roll number F0 01 Yes, ma'am. I3. Roll number 3 absent. So roll number 3 is absent. One minute. Next 4. Present. Roll number 4. आहे का कोण? देते का नाही प्रेझेंट? 9 पर्यंत absent आहे. 10 आहे का? आहे. 11 Yes, ma'am. 11 आहे, 12 आहे, 13 आहे, 14 आहे, 15, 16, 17 आहे, 18, 19, 20 is there. 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आहे का? 29 is absent. 30 आहे. 31, 32, 33, 34, 35, 29 first is absent. 29, 34, 35, 39. Okay. 40 Yes, ma'am. 40 आहे. 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49. 50 Yes, ma'am. आहे.
60 Yes, ma'am. आहे, 61 आहे, 62, 63, 63 ॲब्सेंट आहे, 63 आणि 65, 63 आणि 65, 65 आहे वाटतं, 63 ॲब्सेंट आहे, 63, 69, 70 आहे का? 70, 71, येस मॅम. Yes, ma'am. 70 आहे का? 70 and 71 is absent. Okay. Madam, Present. 71. Present आहे. Okay, so we will stop here. Ma'am, Thank you for listening, and 29, next time we ma'am, will take the 29. problems. Okay. 29.